अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. अंतिम दिवसातून मात्र तिसरी मॅच इंटर साईराज एका बाजूला फलंदाजी करतोय, तो मात्र सिद्धिविनायक स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात फुलचंद यादव यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये समय माई चॅम्पियन्स. मॅचची सुरुवात रवी पहिल्या ओव्हरसाठी आणि चिकूच्या बॅटमधून खेळला गेलेला फटका पहिल्या धाबेसाठी मात्र प्रयत्न करतोय. गणेश आहे त्याच्यासोबत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली मॅच रंगेल कारण दोन्ही संघामध्ये आपण जर पाहिलं तर एका बाजूला चिकू आहे, दुसऱ्या बाजूला आकाश आहे. परंतु आज बाकीचे खेळाडू पाहिले तर आज सगळ्या युवा खेळाडूंना घेऊन मात्र फुलचंद मैदानावरती उतरलाय. फुलचंद यादव, लालचंद यादव यांचं सुद्धा खूप चांगलं योगदान राहिलं या स्पर्धेसाठी गेली कित्येक वर्ष. सध्या स्ट्राईकवर गणेश. हलक्या हाताने खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आणि ओव्हर थ्रो झालाय. चिकू चिकू तिकडे मात्र घाई करतोय आणि अगदी झोपलाय मैदानावरती चिकू. माघारी घेत असताना मात्र त्या ठिकाणी वेळेत आपल्या जागेवर पोहोचलाय, अन्यथा मात्र विकेट गमवावी लागू शकली असती. 3 बॉलचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 बॉल मध्ये मात्र 3 धावा जमवले गेलेत. सध्या चालू असलेला हा इंटर साईराजचा खेळ आपण बघतोय. आजच्या दिवसातून मात्र होणाऱ्या सामन्यांकडे सुद्धा आपण लक्ष टाकूया, स्पर्धेच्या पारितोषिकांकडे थोडंसं लक्ष टाकूया, त्याचबरोबर आमचे जे प्राऊड स्पॉन्सर्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपण लक्ष टाकूया. मागील 3 दिवसांपासून मात्र या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व गोष्टींची चर्चा झालीच, परंतु आज आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा या अंतिम दिवसातून सर्व गोष्टींकडे आपण लक्ष टाकणार आहोत. सध्या चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये सिद्धिविनायक स्ट्रायकर्स विरुद्ध समय माई चॅम्पियन्स, ज्यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. 36वी मॅच आहे या स्पर्धेतली. एकंदरीत जवळपास नाही म्हटलं तरी मागील 3-4 दिवसांचा जो खेळ आपण बघतोय त्यामधून मात्र एकंदरीत 47 सामने म्हणजे सामन्यांचं सुद्धा अर्धशतक जवळपास पूर्ण होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 47 सामने, त्यामधून चालू असलेला हा 36वा सामना. यानंतर नवदुर्ग लायन्स आणि महादेव वॉरियर्स, ओमकार फायटर्स विरुद्ध सिद्धिविनायक स्ट्रायकर्स 39वी मॅच असेल. नवदुर्ग लायन्स विरुद्ध ओमसाई चॅलेंजर्स आणि इंटर साईराजचा शेवटचा सामना 40वी मॅच असेल. समय माई चॅम्पियन्स विरुद्ध महादेव वॉरियर्स. तर दरम्यान आलेला हा SRPL चौकार आपण बघतोय आणि चौकारासोबत पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या 1/1, 11 धावा. कोणती विकेट आलेली नाहीये. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सामने काही अशा प्रकारे असणार आहेत. फर्स्ट सेमीफायनल इंटर शिवडीची होईल. त्यामध्ये ए ग्रुप मधून जो विनर आहे म्हणजे पहिल्या क्रमांकावरती राहिलेला संघ जो आहे तो, आणि त्यांच्या विरोधात मात्र सी ग्रुपचा विनर म्हणजे अ गटातून जो विजेता संघ आहे पहिल्या क्रमांकावरती आहे त्याच्या विरोधात मात्र क गटातून जो पहिल्या क्रमांकावरती संघ आहे तो संघ मात्र सेमीफायनल नंबर 1 खेळेल. त्यानंतर फर्स्ट सेमीफायनल असेल ती इंटर साईराजची. इंटर साईराजची मात्र पहिली सेमीफायनल काही अशा प्रकारची असेल, टॉप फर्स्ट टीम वर्सेस टॉप थर्ड टीम. आणि त्यानंतर 43वा सामना सेकंड सेमीफायनल इंटर शिवडीची होईल. बी ग्रुपचा विनर विरुद्ध डी ग्रुपचा विनर. त्यानंतर सेकंड सेमीफायनल होणार आहे ती इंटर साईराजची. म्हणजे अशा 4 सेमीफायनल मॅचेस होणार आहेत. त्यामधून 44वा सामना म्हणजे सेकंड इंटर साईराजची सेमीफायनल मॅच होईल. टॉप सेकंड टीम विरुद्ध टॉप 4 टीम असा मात्र सामना असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि मग फायनल इंटर साईराज फर्स्ट सेमीफायनल विनर विरुद्ध फर्स्ट सेमीफायनल विनर असा मात्र सामना होईल. आणि फायनल इंटर शिवडी त्यामध्ये सुद्धा फर्स्ट सेमीफायनल विनर वर्सेस सेकंड सेमीफायनलचा विनर असा मात्र सामना होईल. असे एकंदरीत आजच्या दिवसामधून जवळपास नाही म्हटलं तरी आपण 13 मॅचेस खेळवणार आहोत. 2 वेगवेगळ्या फायनल मॅच असतील. एक इंटर शिवडीची असेल, एक इंटर साईराजची असेल. सेमीफायनल्सही तशाच पद्धतीच्या असतील. 2 इंटर साईराजच्या सेमीफायनल होतील आणि 2 इंटर शिवडीच्या सेमीफायनल होतील. त्यापूर्वी साखळी फेरीतले हे सामने, त्यामधून ग्रुप टॉप कोण करतंय त्यामध्ये आपलं सर्वांचं लक्ष आहे. तर सध्या चालू असलेली मॅच सिद्धिविनायक स्ट्रायकर्स आणि समय माई चॅम्पियन्स. आपण मला वाटतं या मॅच नंतर थोडंसं पॉइंट टेबलकडे सुद्धा लक्ष टाकणं गरजेचं आहे, परंतु पंचांनी मात्र आता रिव्ह्यूची मागणी केली आहे. हा रनआउट मात्र थोडंसं टफ डिसिजन होतं पंचांसाठी सुद्धा. तर अपील केल्यानंतर मात्र आता पंचांना
कुठेतरी श्री साई स्पोर्ट्सच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मात्र याची पडताळणी करणं गरजेचं समजावं लागेल. तर या स्पर्धेचे आमचे प्राऊड स्पॉन्सर्स आहेत. मेन स्पॉन्सर टायटल स्पॉन्सर आहेत कॅनरा बँक, को स्पॉन्सर्ड बाय पुनीत बालन ग्रुप, बीपीसीएल, आरसीएफ, इंडियन ऑइल, बँक ऑफ बरोडा, अरब रेस्टॉरंट, शिवडी स्वीट अँड बेकरी, शिवडी नर्सिंग होम, 7 ऑप्टिकल, IB7 परफ्यूम्स, LIC, बँक ऑफ इंडिया, न्यू इंडिया इन्शुरन्स, महानगर गॅस, युनियन बँक ऑफ इंडिया, ट्रेड विथ द जॅज, LG युनायटेड वे अँड वामन हरी पेठे ज्वेलर्स. तर नॉटआउटचा इशारा आलाय. लाइट अँड साऊंड पार्टनर साऊंड माइंड्स, योगेशजी रोगे, इव्हेंट मॅनेजमेंट श्रीवा इव्हेंट्स, प्रोप्रायटर शिवाजी दरेकर, कमर्शियल स्पॉन्सर्स एम पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, महात्मा फुले कॉलेज परेल, इच्छा एंटरप्राइजेस शिवडी, संतोषी आर्ट शिवडी, संतोषजी पोटले अँड ट्रिंग कार रेंटल सर्व्हिसेस माझगाव. फर्स्ट ट्रॉफी स्पॉन्सर, फर्स्ट प्राइज राजू शेट्टी, सेकंड प्राइज अजय पवार, अदर ट्रॉफी समयमाई फाउंडेशन, फुलचंद अँड लालचंद यादव. मॅन ऑफ द सिरीज 4 स्मार्ट LED TV जे दिले जाणार आहेत उल्हास पॅकर सर्वे सर्वा उल्हासजी गोवेकर यांच्या माध्यमातून. आणि बघा आज लहानांपासून थोरापर्यंत इथे मात्र या क्रिकेटची आवड असते. आपण नेहमी पाहतो की क्रिकेटला कोणतीही मर्यादा नाहीये, कोणतीही वयाची अट नाहीये. क्रिकेट अगदी आपण जर पाहिलं तर ज्या ज्या वेळेला आपल्याला आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला समजू लागतं त्या वेळेपासून मात्र क्रिकेटची आवड या भारतीयाला लागलेली असते. हा प्रत्येक भारतीय क्रिकेटसाठी मात्र वेडा आहे. आज आपल्या मैदानावरती बघा मला वाटतं जवळपास 80-82 वर्षाचे माऊली तात्या त्या ठिकाणी मात्र ही मॅच पाहतायत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा आज या मॅचची वाट पाहत होते. त्यांना सुद्धा मात्र क्रिकेटची आवड आहे आणि त्या क्रिकेटच्या आवडीपोटी आज आपण जर पाहिलं तर आपले मित्र विठ्ठल कदम यांचे पिताश्री आज माऊली तात्या सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. रामकृष्ण हरी. आणि या वेळेला मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, संजू तिकडे मात्र आपल्याला बघायला मिळतोय. धावत असताना त्याच्या अंगावरती बॉल लागून मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. रन आहे की नाही, पंच डॉट बॉल, रन मिळणार नाहीये इकडे. आमचे फूड स्पॉन्सर्स आहेत त्यामध्ये आम्ही नावं सातत्यपूर्ण घेतोय. ती प्रतीक अर्थात नानो हेगिस्टे त्यांच्या माध्यमातून मात्र फूड स्पॉन्सर केलं गेलंय. मनोहरजी मोकल असे बरेच स्पॉन्सर्स आहेत. आमचे डिजिटल स्पॉन्सर्स श्री साई स्पोर्ट्स, बॅनर डिझाईन बाय गिरोबा डिजिटल वर्क्स, अक्षय परब आणि आमचे इतर सर्व जे सहकारी आहेत आमचे मार्गदर्शक आहेत त्यांचं सुद्धा आज या अंतिम दिवसातून मात्र आम्ही आभारी असणार आहोत. सुरेश पांडेजी असतील, सचिनजी पडवळ असतील, हनुमानजी हिंदोळे असतील, सरा फॅशन, गोपाल शेरार, पवन अप्लायन्सेस, प्रशांत खडसडे, अजयजी चौधरी साहेब, अरविंदजी सावंत साहेब, दिनेशजी दैबाटे, निलेशजी तिवारी, प्रतीक बने, प्रफुल्ल बने, अक्षय भोसले, संतोष जयस्वार, मनोहरजी राणे, रामचंद्र माने, विनयजी पांडे, महाकाली प्रतिष्ठान, फुलचंद यादव, लालचंद यादव, समयमाई फाउंडेशन, विजय नागरेकर, सुधीर भाऊ साळवी, मनोज जामसुतकर साहेब, जंतू म्हात्रे, देवा अतकरी, रवीजी शिंगे, गोट्या मोकल साहेब, किशोरजी वांजळे साहेब, अनिकेतजी पवार, पवनजी जाधव, मनोहरजी वाडेकर, प्रमोदजी बामणे, मातोश्री कन्सल्टन्सी, सुशांतजी साळुंखे आणि सूरजजी नलावडे. तर इतकी मोठी स्पॉन्सरशिप आम्ही पहिल्यांदाच बघतोय. म्हणजे इतकी सारी मोठी यादी आहे या स्पॉन्सरशिपसाठी. तर खरंच साईराज कला क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत मात्र ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलंय आतापर्यंत जी नावं आपण ऐकली त्या नावांचं नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतोय. त्या प्रत्येक व्यक्तीचं ज्यांनी मात्र प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या या कला क्रीडा महोत्सवाला या SRPL ला जे विशेष सहकार्य केलं त्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार. दरम्यान मॅच कडे थोडंसं लक्ष टाकूया. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत, एक गडी बाद झालाय आणि स्कोर अपडेट होतो 24 धावा, एक गडी बाद, 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. आम्हाला लाभलेले ऑफिशियल पंच अजितजी निकम सर, सत्यजितजी कदम आणि रोहनजी दोंदे यांनी सुद्धा गेले 3-4 दिवस खूप चांगली कामगिरी मैदानावरती पार पाडली आहे. अतिशय तटस्थ असे निर्णय मात्र त्या ठिकाणी दिले गेलेत. त्या पंचांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतोय. मागील 3 दिवसातून मात्र कॉमेंट्री बॉक्स मधून जे आवाज आपण ऐकत आलात आपले गुरुवर्य आमचे सहकारी मार्गदर्शक समालोचक सन्माननीय मनोजजी पांडे गेले कित्येक वर्ष मला वाटतं जेव्हापासून मात्र साईराज प्रीमियर लीगची सुरुवात झाली आहे
तेव्हापासून मात्र मनोज पांडे हे नाव या स्पर्धेशी जुळले गेले, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. आणि गेले 2 दिवस जो आवाज आपण ऐकताय आपल्या शिवडी विधानसभेतील करिरोड परिसरातील एक युवा समालोचक, एक उदयोन्मुख समालोचक म्हणून ज्यांना आपण मोठमोठ्या स्पर्धांमधून सध्या बघताय असे माझे मित्र अभिषेक पाटील यांचं सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य लाभलं, त्याबद्दल 9व्या पर्वातून अभिषेक आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. आमची संपूर्ण श्री साई स्पोर्ट्सची ऑनलाईन युट्यूब चॅनल टीम आपण बघताय, त्यांचेही धन्यवाद असतील. आमची साऊंड माइंडची टीम, त्यांचेही धन्यवाद असतील. विशेष आभार असतील ते योगेशजी रोगे यांचे, आमचे ऑफलाईन स्कोरर जे आहेत त्या सर्वांचे आम्ही धन्यवाद देतोय. आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन अर्थात रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस स्थानक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व पोलीस अधिकारी, त्यांनी सुद्धा मात्र खूप चांगलं सहकार्य केलंय मागील 3 दिवसांपासून, त्यांचं सुद्धा आभारी असणार आहोत. आणि दरम्यान नो बॉलचा इशारा पंच रोहनजी दोंदे यांच्या माध्यमातून आम्हाला कळवला जातोय. स्कोर आता मात्र जर आपण पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय. अगदी नो बॉलच्या इशाऱ्यासोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गड पुढे सरकते. 1 बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातला आणि 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 1 गडी बाद. फुल टॉस चेंडू होता, पुन्हा एकदा मात्र चांगली फिल्डिंग, पायाने बॉलला अडवलं जाते. तिकडे मात्र आपल्याला युवराज पाहायला मिळतोय. एक युवा खेळाडू आहे, नावाप्रमाणेच तो युवा आहे आणि आज मैदानावरती राज करतोय, म्हणजे म्हणूनच त्याचं नाव युवराज आहे. परंतु संजू आणि चिकूची जोडी आज खूप चांगली कामगिरी केली आहे या मॅच दरम्यान. सध्या चांगला स्कोर जमवलाय त्यांनी आपल्या टीमसाठी. आणि या वेळेला मात्र थोडासा गॅप मध्ये खेळून मात्र बॉलला 1 रन घेण्याचा प्रयत्न, तिकडे ताकदीने फटका खेळला होता संजूने आणि तदनंतर स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. 31 धावा, पहिला बॉल पूर्ण. दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल मात्र डिक्लेअर झोन कडे आमच्या प्रेक्षकांच्या स्टँड्स मध्ये जाताना बघायला मिळतो. आमचे दर्दी प्रेक्षक सुद्धा गेले 3-4 दिवस जर पाहिलं तर मैदानावरती मोठी गर्दी करताना दिसली आहेत. अगदी लहानापासून थोरापर्यंत मात्र पब्लिक स्टँड मध्ये आपण जर पाहिलं तर गर्दी आहे. अगदी वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून ते वयाच्या 80-82 वर्षापर्यंतचे प्रेक्षक या स्पर्धेला लाभलेत. जसं आपण पाहतोय आपले मित्र विठ्ठल कदम यांचे पिताश्री माऊली तात्या सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत आज मैदानावरती. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद असतील सर्व प्रेक्षक वर्गाचे, जे सहकार्य आणि जे प्रेम आपण दरवर्षी साईराज प्रीमियर लीग साठी दाखवलेलं आहे. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही आभारी असणार आहोत. कालचा संध्याकाळचं सत्र आपण जर पाहिलं तर लोएस्ट स्कोरची मॅच आपल्याला बघायला मिळाली. नवक्रांती स्पोर्ट्स क्लब अवघ्या 7 धावांवर टीम ऑल आउट झाली. हम 7-7 है, 7 वर 7 विकेट. अपेक्षित नव्हतं नवक्रांती स्पोर्ट्स क्लब संघाकडून असा खेळ होणं. आता पुढच्या वर्षी त्यांना क्वालिफाय करायसाठी थोडीशी जास्त मेहनत करावी लागेल. आज आमच्या सोबत नवक्रांतीचे प्रतिनिधी विठ्ठल कदम आहेत मैदानावरती. ते सुद्धा आम्हाला सांगतायत की आम्ही सुद्धा थोडेसे नाराज आहोत त्या परफॉर्मन्स वरती. थोडेसे नाही, पूर्ण नाराज आहोत. कुठेतरी ती प्रतिष्ठेची जी लढाई होती ती जिंकायची होती, परंतु तिकडे आपल्या विभागाचं नाव, आपल्या चाळीचं नाव कुठेतरी वर घेऊन जायचं होतं. कुठेतरी हृदयाचे ठोके बघा इथे वाजू लागलेले आहेत. सध्या डिसिजन जे आहे ते थर्ड अंपायर कडे आलंय. स्कोर जर आपण पाहिलं तर 32 वर 2 आहे सध्या. या स्पर्धेला मात्र काही पुरुष प्रेक्षक आहेत, काही महिला प्रेक्षक आहेत. ते गेले 4 दिवस या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी न चुकता सकाळच्या पहिल्या मॅच पासून ते अगदी शेवटच्या मॅच पर्यंत आज या महिला प्रेक्षक सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आज या साईराज प्रीमियर लीगच्या आयोजन समितीतर्फे आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. पंचांचा निर्णय जाणून घेऊया. सत्यजित कदम सरांकडून मात्र नो बॉलचा इशारा कळवला जातोय. निर्णयाची मात्र पडताळणी केली गेली आणि त्याचा निर्णय मात्र आला तो येस, इट्स अ नो बॉल. म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 इथे पंचांकडून लागू केला गेलाय. नो +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होत आहेत आणि संघाची धावसंख्या मात्र आता पुढे सरकते. चांगल्या स्थितीमध्ये धावफलक सध्या सिद्धिविनायक स्ट्रायकरचं 34 धावा, 2 गडी बाद, 2 बॉल शिल्लक. पुन्हा नो बॉल. फुलचंद यादव आज मात्र आपल्या चांगल्या मूड मध्ये दिसत नाहीयेत. काल चांगली स्माइल होती त्यांच्या चेहऱ्यावरती, परंतु दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये मात्र थोडंसं इरिटेट झालेत, कुठेतरी फ्रस्ट्रेट आहेत या उन्हापासून, या गरमीपासून. या वेळेला चांगला बॉल हलक्या हातानं स्टिअर केलाय.
संदीप पासी त्या ठिकाणी मात्र फलंदाजीसाठी होते. एक रन घेतली गेली आहे आणि धावसंख्या मात्र आता 36. 36 धावा स्कोरबोर्ड वरती. 37. 37 धावा स्कोरबोर्डवर. आणि शेवटचा बॉल या वेळेला शिल्लक असताना मात्र संजू राजभर आउट होतोय आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या डावाचा खेळ संपेल आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस एकूण 37 धावा स्कोर कार्डवर जमवल्या गेल्या. 3 विकेट्स गमावले गेले सिद्धिविनायक स्ट्रायकर कडून आणि फुलचंद यादव यांच्या समयमाई चॅम्पियन्स या संघाला मात्र येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये मात्र गरज असेल ती आता मात्र 38 धावांची. 38 रन्स टू विन. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. एट टू विन. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन संजू बाबा सज्ज आहे. पहिला बॉल स्ट्राइक वरती आकाश आणि पहिल्याच बॉल वरती आकाशच्या बॅट मधून संजू बाबाच्या गोलंदाजीवरती ठोकला जातोय खणखणीत SRPL चौकार. चांगला फटका इकडे पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करतोय आकाश. मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है. अभी तो सिर्फ नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. ही तर फक्त सुरुवात आहे, हा तर फक्त ट्रेलर आहे. अजून या पिक्चरचा क्लायमॅक्स त्याला करायचा आहे. आकाश 38 धावांच्या पाठलागाला सुरुवात चौकाराने केली आहे. त्यानंतर मात्र एक सिंगल. 5 धावा स्कोरबोर्ड वरती सध्या या पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा डाऊन दी ट्रॅक, डाऊन दी ग्राउंड. बॉल जातोय मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सीधी बॅट, नो बकवास. 4 धावा.
केलं आशू. यावेळेला समोर पुन्हा एकदा मात्र चिकूच्या हातामध्ये हा बॉल जातोय. आणि यावेळेला चांगली झेल चिकूच्या माध्यमातून. आशू आउट. विकेटचं पतन. SRPL फलंदाज बाद आणि विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीत बजता हुआ. टॉस करून घ्यायस हरकत नाहीये. यानंतर होणारा सामना नवदुर्गा लायन्स वर्सेस महादेव वॉरियर्स. दोन्ही टीम आपण लवकरात लवकर टॉस करून घ्या. महादेव वॉरियर्स आणि नवदुर्गा लायन्स. तानाजी मोरे सर, आपण हा टॉस पूर्ण करून घ्यायचंय. की कप्तानला वरती साईराज कला क्रीडा महोत्सव 2025 सीझन 9 आयोजित SRPL 2025 आपण बघत आहात. साईराज प्रीमियर लीग भव्य मर्यादित षटकांची अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आणि आज चौथा दिवस. अंतिम दिवसातून मात्र चालू असलेला इंटर साईराजचा हा सामना मैदानावरती आपण पाहतोय. सिद्धिविनायक स्ट्रायकर्स आणि समयमाई चॅम्पियन्स या दोन टीम मध्ये सध्या मात्र 38 धावांच्या पाठलागातून 16 धावा पूर्ण झालेत. 22 धावांची अजूनही गरज आहे. इथे मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट खूप कमी पाहायला मिळतो. तो शॉट इथे मात्र बघायला मिळालाय. तो आकाश आणि आकाशच्या समोर मात्र आता यावेळेला बंटी या दोन फलंदाजांकडून मात्र चांगला खेळ होतोय. आतापर्यंत आकाश आणि आकाशच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आशू खूप चांगली सुरुवात केली होती. सध्या आपण जर पाहिलं तर मोठ्या धावांचा पाठलाग आहे. 38 धावा चेस करायच्या होत्या. सिद्धिविनायक स्ट्रायकरच्या विरोधात खेळत असताना समयमाई चॅम्पियन्स या संघाला जिंकण्यासाठी आता सध्या आपण स्कोर कार्ड वरती 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा बघत होतो आणि आतापर्यंत या 16 धावांमध्ये एका धावेच्या भर पाडण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बंटी आउट. गणेशला मिळते पहिली सफलता या पहिल्याच बॉलवरती. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती बंटी बॅक टू दी पॅव्हिलियन. मात्र 1 रन घेतली गेली. एकेरी धावेसोबत मात्र आता टीमची धावसंख्या आहे ती 18.
20 धावांची अजूनही गरज आहे. लक्ष थोडस मोठं आहे परंतु प्रयत्न करावे लागतील. यावेळेला नवीन बॅटर आला एक युवा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये यदुवंशी. त्याच्याही बॅटमधून एक सिंगल येते. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं आणि ते प्रयत्न मात्र आज करावे लागतील आकाशला. बघा आज लहानापासून थोरापर्यंत क्रिकेटचं वेड मात्र काही कमी होत नाहीये. क्रिकेटचे हे दर्दी प्रेक्षक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अगदी वयाच्या 12व्या 13व्या वर्षापासूनचे वयाच्या 80 82 85 वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा या साईराज प्रीमियर लीगचे दिवाने आहेत. महिला सुद्धा आज गेले 4 दिवस या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. रोशन सर, नेक्स्ट मॅच महादेव वॉरियर्स येस तो टॉस Win the करण्यासाठी toss. मात्र टॉस जिंकलेला आहे महादेव वॉरियर्सने आणि चॉईस टू बॉल. आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर इथे मात्र आपण जर पाहिलं तर चिकू थोडासा नाराज आहे या फिल्डिंग वरती. चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर चौकारानंतर जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. शेवटचा एका बॉलचा खेळ या तिसऱ्या षटकातून शिल्लक आहे. शेवटची ओव्हर यानंतर अजूनही बाकी आहे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये मात्र अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. मात्र 22 झालाय, 16 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 7 बॉल 16 धावा करायच्या आहेत. गोळा यावेळेला आकाश प्रयत्नशील आहेत, त्या धावा गोळा करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. आणखीन एक धाव सिंगल येते आणि सिंगल नंतर संघाची धावसंख्या जाऊन पुढे सरकते ती 23 या धावसंख्येवर. एक खडूस क्रिकेट आपण बघत आहात, एक चुरशीचं क्रिकेट आपण बघत आहात. स्थानिक खेळाडूंचा खेळ जरी असला तरी मात्र चुरस तितकीच आहे, उत्कंठा तितकीच आहे, उत्सुकता तितकीच आहे. कोण क्वालिफाय करेल नेक्स्ट राऊंड साठी, कोण जाईल मात्र क्वालिफायर राऊंड मधून मात्र सेमी फायनल मध्ये, कोण ग्रुप टॉप करेल, कोण दुसऱ्या क्रमांकावरती असेल, हे सर्व काही आपण पाहणार आहोत हा सामना झाल्यानंतर. सध्या मात्र आकाशची विकेट दरम्यान आलेली आपण बघतोय.
विरोधात मात्र सुजल मिश्रा यांची टीम असेल म्हणजेच नवदुर्ग लायन असेल. तर नवीन मॅचला सुरुवात जशी होते आपण लगेचच मात्र मायक्रोफोनवर या ठिकाणी नवीन मॅचला सुरुवात करत असताना माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांना निमंत्रित करतोय.